नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते. सध्या कोल्हापूरमध्ये महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. सर्वत्रच हालचालींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दृष्टिक्षेपातील महानगरपालिका निवडणूक या संदर्भात आपण विश्लेषणात्मक माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत टीव्ही नेक्स्ट मराठीचे कार्यकारी संपादक एकनाथ पाटील सर आहेत. नमस्कार सर. नमस्ते. सर, सध्या महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूरमध्ये सद्यस्थिती काय आहे? कोल्हापूर महानगरपालिका 2025-26 ची निवडणूक जाहीर झाली आणि सुरुवातीपासून आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये असं दिसते की पक्षीय पातळीवरती निवडणुका लढवण्यापेक्षा आघाडी सरकारवरती जे महायुती आणि महाविकास आघाडी आहे यांच्या माध्यमातूनच हे दोन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. तसा पद्धतीचा त्यांनी जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे, वक्तव्य प्रसिद्ध केलेले आहेत की महायुतीच्या वतीनं आम्ही सर्वजण महापालिका लढवणार आहोत, महाविकास आघाडीच्या वतीनं लढवणार आहोत. आता ह्या दोन्ही आघाडीचे जे काही नेते मंडळी आहेत ते एकत्र येऊन त्या संदर्भात ह्या 2-3 दिवसात जागावाटवा संदर्भात बैठका पण करतील. आता सध्याच्या पातळीवरती बघायला गेलं तर जी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे, प्रत्येक पक्षातून प्रत्येकाला उमेदवारी पाहिजे आणि मग त्यासाठी पक्षीय स्तरावरती आता मुलाखती चालू आहेत इच्छुक उमेदवारांच्या की कोण कशा पद्धतीचा कॅटेगरीमध्ये मोडतोय, त्याची ताकद काय आहे, त्याच्यावर पैसा किती आहे. या अनुषंगानं सर्वच म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती तर त्यांच्या पक्षीय पातळीवरती बघायला गेलं तर त्यांच्या जिल्हा कार्यालयामध्ये आता त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. एकंदरीत कोल्हापूर महानगरपालिकेचं वातावरण खूप गरम झालेलं आहे आणि उमेदवार जे इच्छुक आहेत की पक्षाकडून आम्हाला उमेदवारी मिळावी त्यांच्यात उत्सुकता लागली, श्वास रोखून बसलेत की बाबा आम्हाला उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची उमरी झिजवायला लागलेत. काही जण प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीनं फिल्डिंग लावा लागलाय की उमेदवारी आपल्या पदरात कशी पडेल. आता सध्या तरी परिस्थिती अशी आहे की पक्षीय पातळीवरती त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. सर, आता आपण हे नेमकं काय चालू आहे सद्यस्थितीबद्दल बोललात, पण नेमकी ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती होईल असं आपल्याला वाटतंय? आता सुरुवात तशी बघायला गेलं तर गेल्या 2018 पासून ते आता 2025 पर्यंत प्रशासकीय यंत्रणा महापालिकेवरती काम करत होती. त्यामुळे कोल्हापुरातले जे काही प्रश्न आहेत त्यात पहिला प्रश्न आहे की हद्दवाढीचा. आता हद्दवाढ झाली तर कोल्हापूरचा विकास होणार आहे. तर हा मुद्दा धरूनच आणि थेट पाईपलाईन योजना, पाण्याच्या सुद्धा अनेक प्रश्न कोल्हापूरमध्ये पूर्वीपासूनच भेडसावत. रस्त्यांचे काही प्रश्न आहेत. तर हद्दवाढ, पाणी प्रश्न आणि रस्ते आणि औद्योगिकरण म्हणजे बाहेरले उद्योग कोल्हापूरमध्ये कसे येतील, इथल्या रोजगार वाढीला आर्थिक ह्याला कशा पद्धतीनं चालना मिळेल, हे मेजर प्रश्न आज ह्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर असतील आणि ह्याच मुद्द्यावरती ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्ष किंवा आघाडी हे समोर येण्याची शक्यता आहे. सध्या आपण सर्वत्रच हालचालींना वेग आल्याचं पाहतोय, परंतु पक्षीय पातळीवरती कशा हालचाली चालू आहेत असं वाटतंय? आता तसं बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेमध्ये काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 4 प्रमुख पक्ष होते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये याच्यामध्ये फुटी पडल्या पक्षांतर्गत. त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये 2 गट झाले, राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले. भाजप आणि काँग्रेस हे त्या ठिकाणी प्रबळ आहेत त्यांच्या ठिकाणी. पण आता सध्याच्या परिस्थिती जर तशी कोल्हापूर महानगरपालिकेची पाहिली तर काँग्रेसचं वर्चस्व त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं. परंतु भाजपनं हा पुढच्या सगळ्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे जे काही गट नेते होते, पहिल्या फळीतले जे काही महानगरपालिकेतले जे काही नगरसेवक होते त्यांना फोडलं गेलं आणि आपल्याकडं त्यांना वळवलं आणि त्यामुळं एकंदरीत काँग्रेसला पूर्णपणे महानगरपालिकेच्या राजकारणातनं संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला दिसतोय. कुठून तर शिंदे एकनाथ गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आता पक्ष आणि जे आघाड्या आहेत ह्या आघाडीच्या माध्यमातून ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणून महापालिकेमध्ये पॅनेल येईल किंवा महायुती म्हणून पॅनेल येईल त्यावेळेला ह्यांच्या जागा वाटपा संदर्भात थोडासा चर्चा होतील. चर्चेचं त्या ठिकाणी
गुऱ्हाळ सुरू होईल आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जागा वाटपामध्ये संख्याबळ कुणाचं जास्त आहे, ताकद कुणाची जास्त आहे, उमेदवार कुणाला जास्त पसंती देत आहेत, त्याच्यावरून ह्या जागा वाटपाचा तिथं प्रश्न तोडगा काढला जाईल. परंतु असं वाटतंय की ज्या वेळेला या 2-3 दिवसामध्ये आता पक्षपातीवरती महाविकास आघाडीचे नेते मंडळी असतील किंवा महायुतीचे नेते असतील, यांच्या बैठका होतील आणि ह्या बैठकामध्ये ठरेल की कुणाला किती जागा द्यायच्या. सध्या तरी अशी परिस्थिती दिसते की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट ह्याच्यामध्ये थोडासा जागा वाटपावरून वाद सुरू आहे. हा वाद असाच जर राहिला शेवटपर्यंत तर काही उमेदवार जे इच्छुक आहेत पक्षातून उमेदवारी मागतायत ते नाराज होतील आणि मग तिथं बंडखोरीचं वारं त्या ठिकाणी पुढे येण्याची शक्यता पण वर्तवली जाणार आहे. कारण जर पक्षाकडून उमेदवारी नाही भेटली तर मग आपलं अस्तित्व काय? आपण इतकी वर्ष त्या महापालिकेसाठी उभा राहण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय किंवा पक्षासाठी आपण एवढे प्रयत्न करतोय, पण आपल्याला उमेदवारी ऐनवेळी भेटली जात नाही. काही खंत आहे कार्यकर्त्यांची मनामध्ये. त्यामुळं आज महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या नेते मंडळी जे आहेत, जे उमेदवारी फायनल करणार आहेत, त्यांच्यासमोर मोठा पेच आहे की उमेदवारी कुठल्या कॅटेगरीनुसार आपण फायनल केली पाहिजे आणि तो ह्या 2-3 दिवसात त्याचं चित्र स्पष्ट होईल. उमेदवार कुठल्या ताकदीप्रमाणे दिला जातो. मग ह्याच्यामध्ये आता सध्या महापालिकेमध्ये युवा फळी खूप मोठ्या पद्धतीनं पुढे आलेले आहे उमेदवार म्हणून. उच्च शिक्षित सगळे आहेत. परंतु एक कल असा दिसतोय याच्यामध्ये की नेत्यांचेच म्हणजे जे माजी नगरसेवक आहेत त्यांचाच मुलगा, त्यांचाच नातू, त्यांचाच पुतण्या यांनी उमेदवारी मागितलेली आहेत. थोडक्यात घराणेशाही सुरू हा, आहे. घराणेशाही पण इथं दिसून येते. दुसरी गोष्ट, जे माजी नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा काही डोहाळं लागलीत की ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत की आम्हाला पण ह्या वेळेला उमेदवारी पाहिजे. तशा मुलाखती पण आता झालेल्या दिसत आहेत. आता या सगळ्या चित्रामध्ये जर बघायला गेलं तर महाविकास आघाडी आणि महायुती आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसकडं उमेदवारी मागण्याचा कल जास्त दिसतोय. भाजपकडं तरी साधारणपणे आता कालची आकडेवारी 300 उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत भाजपकडं. म्हणजे भाजपकडं पक्षाकडे पण बघताना इथल्या उमेदवारांनी चांगली पसंती दर्शवलेली आहे. आता ह्या 300 उमेदवारामध्ये महायुती म्हणून ज्यावेळेला पुढे येणार 81 जागासाठी महापालिकेची निवडणूक होते. 300चा आकडा आणि 81चा आकडा, 81च्या आकडामध्ये 40ची बरोबरी कुठेतरी भाजपला तिथं पदरात आकडेवारी पडेल. हो. मग हे 300 मधले जर 40 फायनल केले तर मग उरलेले जे इच्छुक नगरसेवक उमेदवार आहेत त्यांचं काय? अशा वेळेला तिथं बंडखोरी होण्याची शक्यता आहे आणि माझा एक सर्वे सांगतो आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीचा की पक्षाकडून ज्या वेळेला आघाडीकडून उमेदवारी भेटली नाही तर ज्या ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी ह्या पक्षातूनच बंडखोरी होण्याची शक्यता असणार आहे आणि पक्षाकडूनच बंडखोरीला प्राधान्य दिलं जाणार आहे. तिथून अपक्ष उमेदवार लढवले जाणार आहेत आणि निवडून आल्यानंतर ते आपल्या गटात घेतले जाणार आहेत. म्हणजे एकंदरीत पडद्यामागचं राजकारण इथं आघाड्यांच्या बाबतीत पण दिसून येणार आहे आणि पक्ष स्तरावरती पण दिसून येणार आहे. आता आपण सांगितलं की मुलाखती सुरू आहेत, उमेदवारांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण हे उमेदवार ठरवत असताना किंवा त्यांची निवड करत असताना नेमके कोणते निकष पाहिले जात आहेत? आता सध्या तसं बघायला गेलं तर कोल्हापूरच्या आत्ताच्या महापालिका निवडणुकीच्या बाबतीत जर निकष बघायला गेले तर तो उमेदवार सुशिक्षित असावा, त्याला राजकीय सामाजिक कार्याची जाण असावी, समाजासाठी त्यानं काहीतरी केलेलं असावं. पण तशा गोष्टी थोड्या प्रमाणात बघितल्या गेलेल्या आहेत. परंतु बऱ्यापैकी जे इच्छुक उमेदवार दिसत आहेत ह्याच्यामध्ये 50% जी फळी दिसते ती सुशिक्षित, उच्च शिक्षित आहे आणि 50% हे सगळे व्यावसायिक आहेत. म्हणजे काही 2 नंबरमध्ये आहेत, काही बिझनेसमध्ये आहेत. मग बिझनेसमध्ये कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं वारं चांगलंच वाजतंय आणि वातावरण पण गरम आहे. या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ज्या काही कोल्हापूरच्या समस्या असतील आणि ज्या बोलायच्या आहेत नागरिकांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना, त्यांना टीव्ही नेक्स्ट मराठीनं माध्यम उपलब्ध करून दिले.